UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदावरून महायुतीत चढाओढ। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी अदिती तटकरे आणि गोगावलेंमध्ये वाद। छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच, शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा दावा कायम। भाजपचे अतुल सावे हे मैदानात पालकमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष। बीडच्या पालकमंत्री पदावरूनही मुंडे बंधू भगिनींमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता। पंकजा मुंडेंकडे पर्यावरण खातं तर धनंजय मुंडे अन्न नागरी पुरवठा खात्याची धुरा सांभाळणार। पालकमंत्री पदाबद्दल कोणताही वाद होणार नाही याची काळजी घेऊ, बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर महायुतीतील तीनही वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील, मुश्रीफांचं वक्तव्य। कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्र। राज ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नात उद्धव ठाकरे सहपरिवार उपस्थित। उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये कौटुंबिक संवाद। ठाकरे बंधू राजकारणात पुन्हा एकत्र येणं शक्य नाही। राज ठाकरेंनी अनेकदा टाळी देण्याचा प्रयत्न केला, पण उद्धव ठाकरेंनी हात मागे घेतला। मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नेते एकवटले। मुंबईत महत्त्वाची बैठक संपन्न। बैठकीनंतर भुजबळांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी। सरकार येऊन सरकारमध्ये नसणं हा मोठा अपमान। माणिकराव शिंदेंचा भुजबळांवर नाव न घेता निशाणा। तर अजितदादा भुजबळांना नक्की संधी देतील, हिरामण खोसकर यांना विश्वास। शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन। दिल्लीतील 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं पवारांकडून निमंत्रण। तर बीड आणि परभणीतील प्रकरणात लक्ष घालण्याचीही विनंती। राहुल गांधी सोमवारी परभणी दौऱ्यावर। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार। सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीत झाला होता मृत्यू। नाशिकमध्ये माणिकराव कोकाटेंच्या बॅनरवरून छगन भुजबळांचा फोटो गायब। भुजबळांचे कट्टर विरोधक असलेल्या सुहास कांदेंचा बॅनरवर फोटो, राजकीय वर्तुळात चर्चा। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।